महावितरण विभागास वेळोवेळी तोंडी व लेखी पत्रव्यवहार करून देखील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जागृत नसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वात टाळेबंद करून आंदोलन करण्यात आले। चोपडा शहरातील जुना शिरपूर रोडवरील उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात गौऱ्यापाडा, खाऱ्यापाडा, उमरटी व परिसरातील शेतकऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत होत नाही याबाबत वेळोवेळी संबंधित कार्यालयाशी तोंडी व लेखी पत्रव्यवहार करून देखील कोणती दखल घेतली नाही व नुसती खोटी आश्वासन उडवाउडवीची उत्तरे दिली व तसेच शेतातील पिकांना पाण्याचा अपूर्ण पुरवठा मिळाल्याने पिकांचे आतोनात नुकसान होऊन मातीमोल झाले व होत आहे। अनियमित वीज पुरवठा होत असून व महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। यामुळे आदिवासी भागातील सर्व शेतकरी बांधवांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे 14 फेब्रुवारी रोजी डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालय जुना शिरपूर रोड उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाला टाळेबंद करून आंदोलन केले व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी चर्चा केली असता तरी देखील काही मार्ग निघाला नाही। यामुळे सर्व शेतकरी व डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी कार्यालयास टाळेबंद करून आंदोलन केले। आंदोलनस्थळी सचिन डाबे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस अमोल राजपूत, शरद पवार गट युवक विधानसभा क्षेत्र प्रमुख उमरटी सरपंच रिनेश पावरा, उपसरपंच उमरटी सागर सांगोरे, बन्सी अप्पा सांगोरे, माजी सरपंच राजू पावरा, रमेश सांगोरे, इना पावरा, माजी सरपंच केदार पावरा, भाईदास पावरा, आपसिंग पावरा, गुंजऱ्या पावरा, प्रकाश पावरा, साईसिंग पावरा, दारासिंग पावरा आदी शेतकरी आंदोलनस्थळी उपस्थित होते। चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोलीस उपनिरीक्षक योगेश हिरे, सहाय्यक फौजदार जितेंद्र सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, महेंद्र साळुंके, शेषराव तोरे, प्रकाश मथुरे, विलेश सोनवणे यांनी आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता। चोपडा तालुक्यामध्ये अळावत फिडर असेल किंवा लासूर फिडर असेल तर या ठिकाणी आता रब्बीची जी पिकं शेतकऱ्यांनी पेरलेली आहे तर त्या ठिकाणी व्होल्टेज हे कमी प्रमाणात मिळत आहे। मान्य आहे, शेतकरी हा जास्त प्रमाणामध्ये बागायती शेतीकडे वळलेला आहे, परंतु ज्या ठिकाणी आपण नवीन DP देत असतो त्या ठिकाणी आता यांच्याकडे MSCBकडे नियोजन नाही, महावितरणाकडे, आणि त्याच्यामुळे शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत लाईट पोचत नाही आहे आणि परिणामी जे पेरलेलं जे पीक आहे ते आज जळतंय, मरतंय। आज जर आमच्या सगळ्या आज या ग्रामीण आदिवासी भागातल्या बांधवांकडे जर आज तुम्ही पाहिलं तर तिथं प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही आहे, तिथल्या शेतीला पाणी मिळत नाही आहे, जे पेरलेलं आहे त्या लोकांना उपयोग नाही आहे। तर आज आमचं म्हणणं आहे की जर हे डिपार्टमेंट त्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे जर आमच्या आदिवासी भागापर्यंत पाणी देत नसेल तर अशा अधिकाऱ्यांचा, अशा ऑफिसेसचा आम्हाला काही एक उपयोग नाही, म्हणून आम्ही त्यांना टाळं लावतोय। त्यांना आम्ही 2 दिवसापूर्वी निवेदन दिलेलं होतं की त्यांनी यावं आणि त्याच्यावर सोल्युशन आम्हाला द्यावं असं आम्ही त्यांना सांगितलेलं होतं, परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीचं सोल्युशन या ठिकाणी दिलेलं नाही आणि परिणामी अशा म्हणजे नियोजन शून्य अधिकाऱ्यांना आम्ही कोंडून ठेवण्यासाठी या ठिकाणी आम्ही टाळं लावत आहोत। कारण की जर आज आमचे पिकं जर नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई यांनी द्यावी किंवा आम्हाला योग्य रीतीने आम्हाला चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी लाईट पूर्ण पद्धतीने द्यावी असं आमचं या ठिकाणी मागणी आहे। आणि जर तसं नसेल तर यांनी आमचे आज जे पेरलेल्या पिकाची नुकसान भरपाई द्यावी आणि त्यांनी त्यांची लाईट पूर्ण बंद करून घ्यावी। आम्ही आदिवासी बांधव जंगलामध्ये राहतो, बिना लाईटचं सुद्धा आम्ही जगत होतो, तसं जगायला आम्हाला भाग पाडू नका, आम्हाला आमचा अधिकार मिळाला पाहिजे, या गोष्टीसाठी आम्ही इथं पोहोचलो। दादा, आपण वरिष्ठ अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरनं आपण बोलले, काय आपलं बोलणं झालं? त्यांनी सांगितलं की आम्ही 132 kVचं फीडर देतोय, येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही तुम्हाला सबस्टेशन देतोय किंवा कॅपॅसिटर वाढवून देतोय, हे सगळे आश्वासक गोष्टी आहेत। आज जे पीक मरतंय याच्यावरचं आम्हाला सोल्युशन पाहिजे। त्यांनी सांगितलं मग तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, आम्हाला हेच योग्य वाटतंय। जर आम्ही भुके मरत असू, आज जर बिना पाण्याने आमची पिकं मरत असतील, आमचे लोक मरत असतील तर आम्ही तुम्हाला सुद्धा शांत बसू देणार नाही, आम्ही तुम्हाला कोंडून ठेवू आणि त्याच पद्धतीने आम्ही तुम्हाला कोंडून ठेवलाय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड, चोपडा।